आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारी किंवा आणखी काही मिळवण्यासाठी या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांचं सत्र हे नेहमीच सुरू होतं। कुठल्या पक्षातून काय ऑफर आहे यावर कुठल्या पक्षाचा शेला गळ्यात घालायचा हे ठरवलं जातं। अशीच एक ऑफर काल भर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि तीही दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेंना। 2029 पर्यंत आम्हाला काही विरोधी पक्षात येता यायचं नाही, पण तुम्ही इकडे येऊ शकता असं हसत हसत फडणवीस सभागृहात म्हणाले। फडणवीसांनी खेळीमेळीने ही ऑफर दिली असली तरी ती राजकीय असल्याने त्याच्या चर्चा तर रंगणारच आहेत। आता या खेळीमेळीतल्या ऑफरचे अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही ऑफर अशीच कॅज्युअली आली असेल का? राजकारणात असं कॅज्युअली काही होतं का? ऑफर देऊन आपली द्वारं उद्धव ठाकरेंसाठी खुली आहेत असं भाजप सुचवतंय का? तसंच ठाकरेंना ऑफर देत आपल्याला मित्रांची कमी नाही असा संदेश भाजप आपल्याच मित्रपक्षांना देतंय का? या सगळ्या चर्चा आहे, सगळे प्रश्न याचाच उहापोह आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही, 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। दरम्यान चर्चेकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी अपडेट द्यायची ते म्हणजे अगदी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते आणि या दोघांमध्ये तब्बल 30 मिनिटं चर्चा झालेली होती आणि ही चर्चा राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे काल जी ऑफर दिली त्याचा आणि या चर्चेचा काही संबंध आहे का असा प्रश्न आता उपस्थित राहतोय। ही चर्चा नेमकी कोणत्या राजकीय विषयांवर होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 30 मिनिटं चर्चा झाली। आणि आता आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। आपल्या चर्चेमध्ये आज सहभागी होत आहेत भाजपचे शिवराय कुलकर्णी, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे आहेत आणि पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील। मी सुरुवातीला जाईन शिवराय कुलकर्णी यांच्याकडे। शिवराय कुलकर्णी, ऑफर सभागृहामधली आहे, जरी कितीही हसत खेळत असली, कितीही कॅज्युअल वाटत असली तरी राजकारणात असं कॅज्युअल काही असतं का? म्हणजे केलेलं विश्लेषण आहे ना, कदाचित ते विश्लेषण ऐकून या आपल्या वक्तव्याच्या मागे इतके अर्थ असू शकतात असं कधी कधी त्या नेत्यांना किंवा असं वक्तव्य करणाऱ्यांनाही वाटत असेल। काय ही गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये काही होऊ शकतं, राजकारणामध्ये होत असतं। कारण की आपण बघितलं की उद्धव ठाकरे ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाला बगल देऊन थेट टोकाचा विरोध असताना काँग्रेस सोबत युती केली, हातमिळवणी केली, हे जर होऊ शकतं तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि त्यामुळे दरवाजे उघडे असतात कोणी कोणासोबतही यायला। पण सध्याचं जे महायुतीचं सरकार आहे, महायुतीसोबत शिवसेना आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्रजींचा एकूण स्वभाव आहे की तो आपण बघितला पाहिजे की देवेंद्रजी असे खुन्नस ठेवून आकस ठेवून सभागृहामध्ये नसतात, राजकीय उत्तर देतात। ते हे गोष्ट खरी आहे की आवश्यक असेल तेव्हा ते अगदी आपला पूर्ण अभिनिवेश त्यांच्यामध्ये असतो, पण एरवी ते एका अतिशय प्लेन माइंडनी सर्वसमावेशक भूमिकेतून आपली भूमिका निभवत असतात। आणि म्हणून कुचकेपणा, टोमणे मारणे, टोचून बोलणे हा मुळात देवेंद्रजींचा स्वभाव नाही। त्यामुळे देवेंद्रजी ज्या पद्धतीने नेहमी बॅटिंग करतात ती अगदी खुली असते, स्वच्छ मनानी असते आणि मला असं वाटतं की ते सहजपणे आलेलं वक्तव्य आहे। कारण की आमची महायुती भक्कम आहे। त्यांनी जे म्हटलं की 2029 पर्यंत काही विषयच नाही, 2029 पर्यंत एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि देवेंद्रजी यांचं जे सरकार आहे हे सरकार भक्कम सरकार आहे। या सरकारला कुणी म्हणजे कितीही काहीही प्रयत्न केले सरकार तुमचं भक्कम आहे याच्यामध्ये आता या घडीला तरी शंका नाहीये। पण तुम्ही जसं म्हणालात देवेंद्र फडणवीस सच्चे नेते आहेत, सच्च्या मनाने बोलतात, खुलेपणाने बोलतात, त्याच सच्च्या खुल्या मनाने त्यांनी ही ऑफर दिली आहे का याची चर्चा आता सभागृहाबाहेर नक्की सुरू झालेली आहे। अखिल चित्रे यांच्याकडे जाते। अखिल चित्रेजी, उद्धव ठाकरेंचा पक्ष या ऑफरकडे कसा बघतोय? सर्वप्रथम तर आपण जी काय थोड्या वेळ आधी माहिती दिली कार्यक्रम सुरू करताना की आज उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, तर ती भेट तुम्हाला माहित नाही कशाबद्दल आहे असं तुम्ही सांगितलं। तर ती भेट आज ह्याच्यासाठी होती की राज्याचे विविध संपादक ज्यांनी आपले संपादकीय लिहून की हिंदी भाषा सक्तीची कशासाठी अशा प्रश्नावरती ज्यांनी ज्यांनी लेख लिहिले होते त्याचे एक संकलन पुस्तक
हे आणि निवेदन आज देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळे जे कोण आमदार आहेत शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे, त्यांनी आज भेट घेऊन त्या संदर्भात ती भेट होती. तर ह्याच्यात दुसरा कुठला अर्थ काढायची गरज नाही. ही भेट हिंदी सक्तीबाबत होती. आणि राहिला प्रश्न कोण कोणाबरोबर ही पक्षात जाऊ शकतो, हे तर बरोबर आहे. आता यांचं विश्लेषण माझ्या आधी जे काही त्यांनी केलं, जर भारतीय जनता पार्टी पीडीपी बरोबर जाऊ शकते, महबूबा मुफ्ती बरोबर जाऊ शकते, चंद्रबाबू नायडू घालून पाडून देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतात आणि त्याच्यानंतर सत्तेसाठी जर ते एकत्र जाऊ शकतात, नितेश कुमार जर अलायन्स मधनं बाहेर पडतात की चेहरा पंतप्रधानांचा XYZ नकोत म्हणून, आणि जर ते परत त्यांना घेऊ शकतात बरोबर, तर राजकारणात मग काही होऊ शकतो. त्याच्याशी मी सहमत आहे. बरं, भाजपच्या राजकारणात होऊ शकतं, उद्धव ठाकरेंच्या राजकारणात होऊ शकतं का असं? ऑफरचं तर मला भाजपच्या राजकारणात होऊ शकतं याची उदाहरणं तुम्ही दिली, उद्धव नाही ठाकरेंच्या होणार, हे तुम्हाला राजकारणात होऊ येत्या शकतं का? दिवसात दिसेल. हे बघा, जर ते व्हायचं असलं असतं तर ते याआधीच झालं असतं. शिवसेना हे मैदानात उभी आहे, लढत आहे. कितीही समोर ताकद एकत्र भारतीय जनता पार्टीने डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी एकत्र घेतली तरी सुद्धा मैदान सोडून हे शिवसेना पळालेली नाहीये. शिवसेना मैदान सोडून कधीच पळत नसते, तर त्याला तोंड देत असते, सामोरं जात असते, जी काही लढाई समोर सुरू असते त्याला. तर त्या प्रकारे शिवसेना मैदानात आहे. शिवसेना विधान भवनात पण आता ज्या प्रकारे आवाज उचलत आहे, ज्या विषयांवरती आदित्य साहेब असतील, वरुण सरदेसाई असतील, इतर आमदार आमचे असतील, ते महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे हे लावून धरत आहेत. मग तो अदानीचा प्रश्न असेल, धारावीचा प्रश्न असेल, इतर SRA प्रश्न असतील, तर शिवसेना जे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी करत आलेली आहे ते आता देखील करत आहे, यापुढे देखील करत राहील, सत्ता असो सत्ता नसो. आणि शिवसेनेचा DNA हे या अगोदर विरोधी पक्षात राहायचंच आहे. बर, ठीक आहे. शैलेंद्र परांजपे सर आहेत आपल्यासोबत. परांजपे सर, कालचं वक्तव्य हे कॅज्युअली आहे, खेळीमेळीने आहे, जरी दोन्ही बाजूने सांगितलं गेलं असलं तर राजकारणात असं कॅज्युअली वगैरे काही असतं का, की त्याच्यामधनं पण हिंट्स निघत असतात आणि भविष्यातल्या मोठ्या घडामोडींची ती नांदी असू शकते? कालच्या वक्तव्याबद्दल काय वाटतंय? आपल्याकडे मराठी भाषेत फार चांगल्या चांगल्या म्हणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक म्हण अशी आहे की लेकी बोले सुने लागे. तसं ज्यावेळेला घरात सासू काहीतरी बोलायचं असतं ना, तेव्हा ते आपल्याला मुलीला बोलते आणि ते सांगायचं असतं सुनेला, पण सुनेला सांगितलं तर भांडणं सुरू होतील, म्हणून लेकीला बोलल्यासारखं करते आणि ते सुनेला कळतं आपल्याला बोलतात सासूबाई आहे. तसं त्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीसांनी भर विधानसभेमध्ये भाषण करताना आम्हाला जाणव्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांची कारकीर्द सांगता सांगता त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन सांगितलं की उद्धवजी 2029 पर्यंत तुम्ही काही इकडे येणार नाही सत्तेच्या बाजूला आणि आम्ही काही विरोधकांच्या बाजूला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही तिकडे येऊ शकतात आणि तुम्ही कसं यायचं ते म्हणजे आपल्याला बघता येईल, पण तुम्ही येऊ शकता. म्हणजे काय तर राजकारणात कुठल्याही शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यांनी हा विश्वास व्यक्त केला की आमचं सरकार काय आता पडणार नाही 29 पर्यंत, म्हणजे आमची महायुती भक्कम आहे. महायुती जर भक्कम असेल तर ते थोडेच उद्धव ठाकरेंना ऑफर देतात इकडे या म्हणून. ते उद्धव ठाकरेंना इकडे या असं म्हटल्या परिणाम काय होतात बघा. एकनाथ शिंदे अस्वस्थ होऊ शकतात का? होऊ शकतात, कारण आज भारतीय जनता पक्षाची ताकद अशी आहे, आमदार संख्या, की इतर पक्षांमधला कुणीही त्यांच्याकडे कुठलाही गट जरी आला 10-12 लोकांचा तरी त्यांची सत्ता राहू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेना लगेच काहीतरी होऊ शकतो का त्रास? मग अजित पवार काय करतात? मग तिकडे राज ठाकरेंना काय वाटू शकतं का? तर हे त्यांनी जे बोलले ते काही गंभीर ऑफर नाही उद्धव ठाकरेंना की तुम्ही उठून इकडे या अशी, पण ते जे बोललेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडून बाकी सगळ्यांना काहीतरी अपेक्षित आहे होणं, आणि ते अपेक्षित झालेलं असतं, फक्त आपल्याला ते सरफेसवर लगेच दिसत नाही, कालांतराने दिसतं. आणि हे बुद्धिबळामध्ये जसं प्यादी हलवून शह प्रतिशह दिले जातात त्या पद्धतीने राजकारणात या गोष्टी केल्या जातात. काही वेळेला पडद्याआडनं होतात, काही वेळेला समोर होतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अर्धाच उद्धव ठाकरेंची भेट झाली आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की ती हिंदी भाषा विरोधासाठी किंवा तो विरोध व्यक्त करण्यासाठीच भेट होती. हे शिवसेनेचं अधिकृत वर्षन आहे. आणि अनेकदा मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, शेवटी प्रवक्ते सांगतील ते आत्ता रेकॉर्डवरचं खरं मानायला हरकत नाही, पण ज्या ज्या वेळेला नेते भेटतात अर्धा तास, म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि एकटे फडणवीस असतील तर काय चर्चा होतील हे तिघांनी सांगितल्यावरच कळेल बाहेर आल्यावर. जसं अमित शहा आणि उद्धव ठाकरे भेटले त्यावेळेला
2.5 वर्षाचं प्रॉमिस केलं आणि नंतर फसवलं असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि अमित शहा म्हणतात असं काही बोलणं झालं नव्हतं. तर त्याला पुरावे नसतात, पण परिस्थितीजन्य पुराव्यावरनं डॉट जोडावे लागतात. तसं आज मी तिला तरी कालची फडणवीसांची जी काय ऑफर किंवा बातम्यातनं आलेली ऑफर आहे की तुम्ही या बाजूला येता का आणि मग बघता येईल कसं काय तुम्ही आल्यावर करायचं ते, तर ही काय ऑफर फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पक्षाला आता मुंबई महापालिका जिंकणं एवढं एकच उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर. कारण विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका आता इमिजिएट होणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिका भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताब्यात येईपर्यंत अन्य कुठल्या तडजोडी कोणाशी करेल आणि जर करेल तर त्या फक्त मुंबई महापालिका आपल्या ताब्यात आणण्यासाठी करेल असं मला वाटतं. शिवराय कुलकर्णी, यावर काय प्रतिक्रिया? असं आहे की हे शैलेंद्रजींचं जे विश्लेषण आहे ते त्यांच्या जागी अतिशय योग्य आहे आणि ते त्याचा काय अर्थ पत्रकार म्हणून काढायचा तो त्यांनी काढलेला आहे. यामध्ये आम्हाला तर सरळ सरळ दिसतं की आमची महायुती भक्कम आहे आणि शिवसेनेला कोणी डुप्लिकेट म्हणून काही बनव, पण जनतेने त्यांना कौल दिलेला. मोठी संख्या त्यांची धनुष्यबाणावर निवडून आलेली आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन ती शिवसेना काम करते आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की देवेंद्रजींनी या सगळ्या पार्श्वभूमीवर असं काही वक्तव्य केलं असेल. मी पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्रजींचा असा स्वभाव नाही आहे, त्याच्यामुळे ते असं काही फार आपल्या गाठीने करतात वगैरे असं काही नाही. त्याच्यात एक कॉमेंट तिकडून काहीतरी आली, त्या कॉमेंटला प्रतिसाद त्यांनी दिला, ते तितकंच लाईट असावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कारण की जे अंतर आमच्यामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये झालेलं आहे, संघटनात्मक म्हणा, पार्टी म्हणून म्हणा, विचार म्हणून म्हणा, ते फार मोठं अंतर आहे. ते अंतर पाहता आणि महायुती भक्कम असताना म्हणजे एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले, अजित पवार भारतीय जनता पार्टीसोबत आले, हे सगळं असताना कोणीतरी आणखीन चौथा आणून आपलीच स्वतःची टीम कोणी अस्वस्थ कशाला करेल असं होण्याचं काही कारण नाही. म्हणजे लॉजिकली ते पटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अगदी सहज केलेला तो संवाद होता. फार काही उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे यावे अशी काही फार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची किंवा भाजपा विचार परिवाराची खूप मानसिकता आहे असं कुठेही काही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते अत्यंत लाईटली तिथलं वातावरण पाहता. एक निरोपाचा समारंभ होता, अंबादास दानवे हे आमच्या परिवारातून तिकडे गेलेले होते, ते सगळं मांडलं काल देवेंद्रजींनी. देवेंद्रजींचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये कुचकेपणा नव्हता, टोमणे नव्हते, त्याच्यानंतर काही कोणावर छिटे नव्हते. जे होतं ते असं प्लेन छान भाषण होतं, त्यांचा अंबादासजींचा गौरव करणारं भाषण होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मूडमध्ये त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे, एवढंच आम्हाला त्या वक्तव्यावरून वाटतं. नाही, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चर्चा त्याची का होते? अंबादास दानवे ज्यांचा निरोप समारंभ सभागृहामध्ये होत होता त्यावेळी अंबादास दानवे पण सांगतायत मी पुन्हा येईन, कुठल्या पक्षातून येईन ते विचारू नका, अशी वक्तव्य ज्या वेळेला होत असतात ना त्यावेळेला अशा चर्चांना कुठेतरी हवा मिळतीये का अशी एक शक्यता निर्माण झालेली असते. आणि जसं परांजपे सरांनी सांगितलं की राज्याच्या एवढ्या मोठ्या कॅनव्हास पुरता विचार कशाला करायचा आहे, मुंबई महापालिकेपुरती ही ऑफर असू शकते. आता दानवेंच्या मी पुन्हा येईन म्हणण्याच्या मागे ते सेनेतून येणार नाही येणार दुसरीकडून येणार, कारण मी ज्या बातम्या पाहिल्या त्या बातम्यांमध्ये असं बातम्या दाखवल्या की उद्धवजींची जी जागा आहे ती जर पुन्हा त्यांना म्हणजे रिपीट करायची असेल तर दानवेंना त्या जागेवर येणं शक्यच नाही, अशा तऱ्हेच्या आपणच बातम्या दाखवल्या. त्यामुळे पुढचा निर्णय दानवेंना घ्यायचा जो काही घ्यायचा आहे तर ते दानवे काय देतील, दानवे पुन्हा येणार तर ते कोणत्या माध्यमातून येणार, कसं येणार, हे सगळं दानवेंना ठरवायचं आहे. पण मागच्या वेळी मात्र दानवे आमच्यामुळे आले तेवढंच करा. भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ होतं, त्या संख्याबळामुळे दानवे हाऊसमध्ये आले किंवा आमची उवाटासोबत युती होती, त्या युती धर्म निभवण्यासाठी तिथे शिवसेनेचं संख्याबळ कमी असतानाही भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिलेला होता. त्या आधारावर ते आमच्या जास्त मतांच्या आधारावर ते निवडून आलेले होते. त्याचाही उल्लेख काल देवेंद्रजींनी केला. त्यामुळे पुन्हा येईल हे म्हणत असताना दानवे कसे येणार हे वक्तव्य हे दानवेंनीच सांगितलं पाहिजे की त्यांच्या डोक्यामध्ये काय गणित आहे येण्याचं. बरं, मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत. मृणालिनी मॅम, एकतर हे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचं आणि जसं आता आपल्या चर्चेत सुरुवातीला जो मुद्दा आला की राज्याच्या कॅनव्हासवर याचा एवढा मोठा विचार करण्यापेक्षा मुंबई महापालिकेपुरतं काही पर्टिक्युलर छोट्या कॅनव्हासवरती याचा विचार केला जाऊ शकतो का, त्या दृष्टीने ही ऑफर असावी का, किंवा जसं परांजपे सरांनी विश्लेषण केलं की डिटेरन्स म्हणून आपल्याच मित्रपक्षांना थोडंसं चावी मारण्यासाठी जागेवर ठेवण्यासाठी हे केलेलं वक्तव्य असू शकतं. एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ऑप्टिक्स राजकारण ठरवत नसतात. कुठेतरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र गेले की आपण बातमी करतो. आपल्यासाठी ते ऑप्टिक्स म्हणून महत्वाचं असतं, पण राजकारण असं चालत नाही.
उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांचा बाप काढलेला आहे आणि युतीत असताना पंढरपूरमध्ये जी सभा झाली होती त्या सभेत शिवसेनेनी चौकीदार चोर आहे अशा रीतीची वक्तव्य केलेली आहेत. असा पक्ष जेव्हा जनतेतलं स्वतःचं जे काय स्थान आहे ते गमावून बसायच्या मार्गावर जातोय असं वाटत असतं, त्यावेळेला परत घेण्यासाठी भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष काही पावलं टाकतो असं मला अजिबात वाटत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनेही ही पावलं टाकली गेली असतील असं मानायला अजिबात जागा नाही. यातल्या 2-3च शक्यता आहेत. एक तर देवेंद्र फडणवीस एका लाइटर मूडमध्ये सभागृहाचं वातावरण हस्तखेळतं ठेवायला ते बोलले. ते अतिशय चांगले संसदपटू आहेत, थोडंसं विनोदाची झालर असलेलं सध्या बोलतायत, ही एक शक्यता. दुसरी जी शैलेंद्र परांजपे यांनी बोलून दाखवली, स्वतःच्याच मित्रपक्षावर थोडासा अंकुश ठेवायची संधी राजकारणामध्ये साधली जात असते, ती अशा निमित्ताने थोडेसे नर्म विरोध करून पोटामध्ये गोळा येत असेल तर येऊ द्यायचा असतो. तिसरी शक्यता, आज दिवसभरात आपण बोलत असताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभापती राम शिंदेच्या दालनात गेली 30 मिनिट काहीतरी बोलत बसलेले आहेत. यातला एकच अर्थ आहे, राजकारणातली अस्पृश्यता दोघांनाही संपवायची आहे. आणि तिसरा लावायचाच असेल अर्थ जो शिवराय कुलकर्णी यांना आवडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला इशारा द्यायचा आहे, बंद खोलीच्या चर्चेत मी नव्हतो, माझे उद्धव ठाकरेंचे संबंध वाईट नाहीत, ते केव्हाही चांगले होऊ शकतात, हा इशारा किंचित दिल्लीला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेंना आहे. अगदी नाही. यामध्ये परांजपे सर, एक मुद्दा असा आहे की आता मृणालिनी मॅमने त्याचा उल्लेख केला की चौकीदार चोर हे पर्यंत जेव्हा भाषा जाते त्यावेळेला भाजप पुढे पाऊल टाकेल का. पण मग त्याच न्यायाने बघायला गेलं तर तिकडे चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण आहे, त्यांनी तर काय प्रकारची भाषा वापरली होती. नितीश कुमारांचं उदाहरण आहे, तिथेही अशाच प्रकारची कटुता आलेली होतीच की. म्हटल्यानंतर इथे वर्ज्य आहे असं कसं म्हणायचं. हे बघा, पुन्हा एकदा मी एक म्हण सांगतो हिंदीमध्ये, सुबह का भूला शाम को घर लौट आता है तो उसे भूला नहीं कहते. कारण आपण आता केंद्राचा विषय आलाय, तर सुबह का भूला शाम को घर आहे तो उसे भूला नहीं कहते, लौट आहे तो. तसं ते अफजल खान म्हणले का, शत्रू म्हणले का, बाप काढला का, राजकारणामध्ये टोकाचे विरोधी असलेले लोक सुद्धा तात्कालिक राजकीय फायद्यांसाठी एकत्र येताना दिसतात. आणि हे काही फार गैर आहे का, किंवा फार म्हणजे विधिनिषेध शून्य राजकारण, म्हणजे सगळंच कमरेचं सोडून डोक्याला बांधलंय असं हे राजकारण आहे का. म्हणजे जसं अजित पवारांवर 70,000 कोटीचे आरोप केले आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, तर त्याच्यावरनं तुमचं कॅरेक्टर थोडंसं डायल्यूट होणारच ना हो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुळातच हिंदुत्ववादी आहेत ना. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या चौघांचे हिंदुत्वाच्या बद्दल कोणाला शंका नाही. म्हणजे हे चारही पक्ष हिंदुत्व विरोधी नाहीत निश्चितपणे, किंवा तथाकथित सेक्युलर देखील नाहीत. त्यामुळे उद्या जर विचारधारेच्या आधारावर एकत्र येणार असतील तर त्याला केंद्राचा ग्रीन सिग्नल लागेल. आणि आज उद्धव ठाकरे किंवा फडणवीस जे अर्धा तास गप्पा मारतात, जसं शिवराय कुलकर्णी म्हणाले की परांजपेंना त्यांचं विश्लेषण त्यांच्या अँगलनी बरोबर आहे, तसं त्यांना त्यांच्या अँगलनी फडणवीस आतल्या गाठीचे वाटत नाहीत. ते तुम्ही खडसेंना विचारा, मुनगंटीवारांना विचारा, ते सांगतील आतल्या गाठीचे आहेत का नाहीत, आम्ही कशाला सांगायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी सापेक्ष आहेत, इकडनं असं दिसेल तिकडनं तसं दिसेल, काही हरकत नाही. आणि शिवराय कुलकर्णी हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते थोडेच फडणवीसांचे दोष सांगतील आता, त्यांना माहिती असले तरी, आणि ते अपेक्षित देखील नाही एखाद्या टीव्ही वाहिनीवर त्यांनी सांगणं. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही त्याच्यात. परंतु फडणवीस जे म्हणाले ते फक्त लायटर वेनने म्हणाले उद्धव ठाकरेंना असं मला वाटत नाही. आणि अर्धा तास चर्चा आता जी काही त्यांची झाली ती फक्त हिंदी भाषेचा विरोध वगैरे ह्याच्याप्रती झाली असेल असं मला वाटत नाही. कारण नेहमी हे असं घडताना दिसतं की राजकारणातल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यामागे पार्श्वभूमी खूप मोठी असते. जसं दोन भाऊ एकत्र यायला सुद्धा आधी काही घडलेलं असतं, अचानक काही घडत नाही. तसं ही जी चर्चा आहे ती काय काय विषयावर झाली हे कालांतराने कळेल. आपण आज त्याच्या शक्यता फक्त व्यक्त करत असतो आणि आपण कुणीही असे ब्रह्मदेव नाही की तिथे काय एक्झॅक्टली घडलं हे एखाद्या एआयचं टूल वापरून आपण टेप केलं आणि ऐकवलंच असंच बोलणं आलं, अशी शक्यता आता तरी कमी दिसते. त्यामुळे त्या सगळ्या शक्यता ओपन असतात. पण फडणवीस फक्त लाईटरमध्ये म्हणाले असतील असं मला वाटत नाही. त्यांचे काही हेतू असतात, ते साध्य होतात की नाही त्यांना कळत असतं त्या त्या लेवलला. ज्यांना धडकी भरायची त्यांना भरते, ज्यांना बरं वाटायचं त्यांना बरं वाटतं. आपण विश्लेषण करायला हवं ते मी माझं मांडलं एवढंच.
अखिल चित्रे, मी मृणालिनी मॅमकडे येते, पण अखिल चित्रे थोडक्यात एक तुमची कॉमेंट हवे. सुतावरनं स्वर्ग गाठायची गरज नाहीये हे मला कळतंय, पण सुताचं एक टोक हातात दिलेलं आहे हे तरी मान्य कराल की नाही? काय आहे, फडणवीस साहेबांना काही गोल स्कोर करायचे असतील ते त्यांनी केलेले आहेत. आता त्यांना काही लोकांना सोबत घेतलंय, पण आता मला वाटतं त्यांना कंटाळा आलाय. चड्डी बनियान गँग सगळीकडे फिरते, त्यांना आवरून पण ते आवरले जात नाहीयेत. तर आता मला वाटतं त्यांना कोणत्या तरी प्रकाराचा संदेश द्यायचं हा एक मला वाटतं टूल असेल फडणवीस साहेबांचा. पण आम्ही तर त्याला गमतीतच बघतो, आम्ही जास्ती त्याला सिरियसली पाहत नाही. वी सी इट ॲट अ लायटर टून लायटर. बरं, मृणालिनी मॅमना काही मुद्दा मांडायचा. मृणालिनी मॅम बोला. अखिल चित्रे अतिशय योग्य बोलतायत. शैलेंद्र परांजपे यांना मी खरोखर धन्यवाद देते. आजकाल पत्रकार स्वतःला ब्रह्मदेव समजतात आणि काय काय घडतंय ते आम्हालाच माहिती आहे, किंबहुना ते स्क्रिप्ट आम्हीच लिहिलंय अशा प्रकारची भाषा बोलतात. काय आहे, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षांनी माफ करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. जर उद्धव ठाकरे कधीतरी म्हणाले की माझी खूप मोठी चूक झाली होती आणि हिंदुत्वाच्या झेंड्यासाठी मी एकत्र यायला तयार आहे, तर आणि तरच भारतीय जनता पक्ष त्यांच्या घरवापसीचा विचार करू शकेल. केवळ 7 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भावाबरोबर मराठीच्या नावाने एकत्र आल्यानंतर केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषणं दिली होती. तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे, त्यांचं ते वैचारिक स्वातंत्र्य आहे, त्याचा आदर करायला हवा, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की चंद्राबाबू आणि बिहार, जो खरोखर खूप महत्वाचा प्रश्न आहे, तिथे भारतीय जनता पक्षाला गरज होती. आज भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंची गरज आहे का? तर नाही. आज एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर आहेत. ज्यांनी 40 आमदार फोडले त्यांना बरोबर ठेवणं ही भारतीय जनता पक्षाची, देवेंद्र फडणवीसांची ही आवडो न आवडो गरज आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यावर अंकुश आहे असं दाखवायला त्यांना निश्चित आवडेल. त्यामुळे अखिल चित्रे जे म्हणाले की या गँगचा त्यांना कंटाळा येतोय, त्यामुळे असे संकेत अधिवेशनाच्या माध्यमातून दिले जातात. एकच फक्त वाक्य बोलते. काल देवेंद्र फडणवीस यांची एका युट्यूब चॅनेलसाठी मुलाखत झाली, त्यात त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्याबाबत मीडिया फार महान रीतीने माफी देत असतो. उद्धव ठाकरे म्हणाले की 3 भाषांच्या निर्णयावर माझं लक्ष नव्हतं आणि स्वाक्षरी झाली. मी जर त्यांच्या जागी मुख्यमंत्री असतो तर तुम्ही मला 4 दिवस जगू दिलं नसतं. याचा अर्थ अॅनिमॉसिटी दोघांमधली संपली आहे का? तर नाही, ती संपूही शकत नाही. हा एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीतला मुद्दाच नाही. मात्र त्याचबरोबर शिंदे यांना काहीतरी इशारे देणं, मी यांच्याही जवळ येऊ शकतो दाखवणं आणि राजकारणाच्या मांडणीच्या पलीकडे कुठेतरी एक सौहार्दाचं वातावरण निर्माण करणं हे त्यामागचे उद्देश असू शकतात. बरं, माझ्याकडे अगदी शेवटची 30 सेकंद आहेत. शैलेंद्र सर, अगदी थोडासा धाडसी कदाचित माझं कॅल्क्युलेशन असू शकतं हे, किंवा प्री कॅल्क्युलेटेड असू शकतं, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक होणं, राज ठाकरेंची त्याआधी भाजपसोबत जवळीक असणं, त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं अशा प्रकारे एखादं सूचक वक्तव्य समोर येणं, सभागृहामध्ये वारंवार ते एकमेकांसमोर येणं, हस्तांदोलन वगैरे, हे योगायोग, त्यांच्या त्या राम शिंदेच्या केबिनमध्ये बसून 30 मिनिटांपेक्षा जास्त त्यांची चर्चा होणं, संकेत मिळत आहेत पुढच्या गोष्टीचे, किंवा त्यासाठीचं एक कार्पेट सजवलं जात आहे, घालण्याची तयारी केली जाते? उद्धव ठाकरेंना कार्पेट वगैरे काय ते घालत नाहीयेत. त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेला समजा त्या 2 भावांच्यात असं फडणवीसांच्या स्वतःच्या वागण्याने त्या 2 भावात अविश्वास आला तर फायदाच आहे, किंवा एकनाथ शिंदेंना पोटात धस्स झालं, उद्धव येतात की काय बाबा, तरी फायदाच आहे. अजित पवार म्हणतील माझं काय होणार उद्धव ठाकरे इकडे आले तर, असा विचार केला तरी फायदाच आहे. आता सारं काही समष्टीसाठी सारखं मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे चालू आहे आणि मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि ते 2 भाऊ एकत्र येतात का नाही हे आपल्याला थांबायला लागेल. इतक्या लवकर काही सांगता येणार नाही. त्यात काहीही होऊ शकतं, कारण राज ठाकरे देखील एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना आपला आणि पक्षाचा फायदाच बघायचा असेल, तो जिकडे होईल तिकडे जातील, हे अगदी उघड आहे. पण भारतीय जनता पक्षाचं टार्गेट फक्त BMC जिंकणं हे आहे, त्या दृष्टीनेच पावलं टाकतील असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंना केंद्राने माफ करायचा वगैरे,
तर केंद्र सरकारवर ज्या वेळेला मजबुरी येईल त्यावेळेला केंद्र सरकार पण हव्या त्या वाटाघाटी आणि तडजोडी करेल. आता 240 आलेत केंद्रात, त्याच्यापेक्षा कमी आले तर त्यांनी अगदी विरुद्ध लोकांचे पाठिंबे घेतले असते. कारण सत्ता तुराणाम न भयम न लज्जासारखं प्रेमात आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं. वैचारिकता वगैरे या गोष्टी या लोकांनी गुंडाळून ठेवल्यात, हे वास्तव आपण सगळे बघतोय. याच्या पलीकडे काही सांगता येणार नाही. म्हणजे या क्षणाला देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य अगदी खेळीमेळीचं आहे असं जरी धरून चाललं, किंवा त्यामध्ये खूप मोठा काहीतरी राजकीय अर्थ दडलेला आहे असं जरी धरून चाललं, तरी या सगळ्यामध्ये जो अंतिम निष्कर्ष जो काही थोडाफार आता आपण काढायचा प्रयत्न केला, त्यामध्ये 5ही बोटं ही फडणवीसांची, भाजपची तुपामध्ये आहेत असंच दिसतंय. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.